तर मनोज जरांगे पाटील आज नगर दौऱ्यावर आहेत। मात्र कालच पुण्यामध्ये त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू होते। मात्र तरी सुद्धा मनोज जरांगे त्यांच्या नगर दौऱ्यावरती ठाम असल्याचं कळतंय। मला विश्रांती करण्याचा सल्ला दिलाय, मात्र तरीही उपचार घेऊन मी माझा दौरा पूर्ण करणारच असं जरांगेंनी स्पष्ट सांगितलंय। पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे। आज नगरला कार्यक्रम असल्यामुळे आता लगेच नगरकडे मी निघालो। सध्या बरी येतात, पण चालायला त्रास होतो कमरात आणि अंगात चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेलं। डॉक्टरांनी काय काळजी घ्यायला लावली? उपचार घ्यावा लागेल, म्हणजे ते 5-7 दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे। पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित, त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार आहे। एक आव्हान देण्यात आलं आहे, 288 पैकी 8 जागा निवडून दाखवा असं चॅलेंज केलं। त्याला नाही महत्व देतो, हिंमत माहीत झाली त्याला हिंमत चांगली माहीत झालेली। हिंमत काय असती हे त्याला चांगला माहीत झालेलं आहे। आता तरी ओबीसीचं वाटोळं करू नको मला। ओबीसी मराठा एकत्र आहे। तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे। गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको, कारण तुझं राजकारण तू साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको, एवढंच काम फक्त बाकी करतो। बाकी मी बघतो काय करायचं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे। आम्ही दिलेलं आश्वासन सोडून सरकारनं त्यांच्या योजना आणल्या असा आरोप थेट पटोलेंनी केलाय। तर विधानसभा निवडणूक 1 महिना पुढे ढकलण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत आमचंच सरकार येणार असा दावा सुद्धा नाना पटोले यांनी केल्याचं कळतंय। महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार 100 आकड्याच्या खाली, 100 आकडा पण पार करणार नाही, त्याच्या खाली येण्याची स्थिती आता निर्माण झालेली आहे। आणि त्या भीतीपोटी पुन्हा 1 महिना निवडणुका वाढवून या पद्धतीचे काही खोटे कॅबिनेटमध्ये काही निर्णय करता येतील का, हा एक अयशस्वी प्रयत्न महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये करू इच्छिते आहे, अशा पद्धतीची माहिती आमच्याजवळ आहे। आज या योजनेमध्ये, कारण की आमच्या ज्या 5 गॅरंटी आम्ही दिलेल्या होत्या, त्या 5 गॅरंटी आणि 25 मुद्दे होते, त्याच्यातले मुद्दे हे लोक चोरून आपली शाख वाचवण्याचा प्रयत्न करायला निघालेले आहे। हे मनापासून कोणीच करत नाही। मंत्री उदय सामंत यांच्याकडून नुकसानग्रस्त संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करण्यात आली आहे। पाहणी दरम्यान उदय सामंतांसोबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत देखील उपस्थित होते। उदय सामंतांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली। दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली हे लवकरच स्पष्ट होईल असं देखील उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। जसं हे नाट्यगृह होतं तसंच्या तसं बांधण्याचा निर्णय 1 वर्षामध्ये घेतलेला आहे। त्याला 20 कोटी रुपयाची देखील तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे। मी त्यांचा सहकारी म्हणून नाही, तर एक नाट्यक्षेत्रातला नाट्यप्रेमी म्हणून त्यांचे आभार मानतो। परंतु ठरलेल्या वेळेमध्ये जर हे काम आम्ही पूर्ण करू शकलो तर खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांनी जी काही सांस्कृतिक असेट महाराष्ट्राला दिली होती ती पुन्हा एकदा आम्ही पूर्ववत करू शकू याची खात्री मला आहे। आणि इथे आल्यानंतर 100 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं एक टेक्निकली दृष्ट्या आविष्कार निर्माण केला जाऊ शकतो हे जर कुठं बघायचं असेल तर ह्या नाट्यगृहामध्ये आपल्याला यावं लागेल। आणि त्याच पद्धतीचं नाट्यगृह पुन्हा एकदा बांधण्याचा सरकारचा संकल्प आहे।